कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते पप्पू चिकना समस्या निवारण केंद्र हेच का? हो हेच आहे, पण बंद आहे। मग कधी येणार आहेत ते तुमचे साहेब? मला हे माहिती असेल, मी काय त्यांची रिसेप्शनिस्ट आहे? मग ते कधी येणार आहेत? ते येणार नाहीयेत, बंद झाले हे। हो, माझं कसं होणार? माझं त्यांच्याकडे काम होतं। तुमचा पण साखरपुडा मोडायचा आहे? नाही नाही, ते आमचे संस्था चालक आहेत ना, त्यांच्याकडून पैसे उकळायचे। पैसे उकळायचे? पैसे आपण खातो थोडी उकळून खायला। तुम्ही एखादा ऑक्टोपस विकत घेता का? का? नाही, त्याला ना 8 मेंदू असतात, त्यापैकी एका मेंदूची तुम्हाला गरज आहे। गप्पा बसाओ। अहो, पैसे उकळायचेत म्हणजे 2 महिन्याचा पगार घ्यायचा आहे मला संस्था चालकाकडून। किती किती घ्यायचंय? हे बघा, घर भाडं, महागाई भत्ता, बेसिक असे मिळून 8,957 रुपये। मला पैशाची गरज आहे हो। आणि मला साखरपुडा मोडण्याची। आता काय करायचं? आता आपण असं करूया, तुम्ही माझं काम करा आणि मी तुमचं काम करते। मी कसं साखरपुडा करू त्याच्याशी? हो, तुम्ही साखरपुडा नाही करायचा, तुम्ही माझा साखरपुडा मोडायचा। म्हणजे तुम्हाला पैशांची गरज आहे ना? मी तुम्हाला ह्या कामाचे 20,000 रुपये देते। तुम्ही माझा प्रियकर बनून माझ्या साखरपुड्यात यायचं आणि माझा साखरपुडा मोडायचा। कमी वाटतात का? 50,000 रुपये देते, पण तुम्ही माझा लवर व्हायचं। क्या बात आहे, म्हणजे 50,000 पण आणि वरती हा आयटम पण। खोटं 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 लवर व्हायचं। मग काय मजा आहे? नाही, क्या मजा काय? काय मजा काय? हा, एवढं म्हणजे तुमच्यासारखी एवढी सुंदरी बरोबर हे प्रेम कर, हे मजा काय का? आणि माझा साखरपुडा मोडायचा जमेल ना तुम्हाला? अहो, काय जमेल काय? 3 लग्न मोडली तुम्ही। 3 लग्न कसं काय? मी लग्नाला गेलोच नाही, माझीच 3 लग्न होती। म्हणजे? अहो, काय व्हायचं, माझं लग्न असायचं ना, तेव्हा कुणीतरी ना दाराला बाहेरून कडी लावायचं। हा, मग मी खिडकीतून असं बघत बसायचो, लग्न उरकून जायचं तिकडं। मग डायरेक्ट जेवणाची पंगत, मग मी जेवायलाच जायचो डायरेक्ट। अशानं माझी अशीच लग्न मोडली। जमेल ना तुम्हाला? न जमायला काय? काय माझं पहिलं सकाळी संस्था चालक आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग आहे, नंतर वृक्षारोपणाचा अहवाल सादर करायचा आहे, तो दिला का लायब्ररीची जी काही पुस्तकं आहेत ती मांडून ठेवायची। तेवढं काम झालं का मी मोकळाच आहे। मग मी तुमच्याकडे उद्यापासून प्रियकर म्हणून जॉईन होतो। आणि बघा, टेन्शन घेऊ नका, खायचा डबा मी घरून आणीन बरोबर। आणि 2 ते 3 एवढ्या वेळात मला मधली सुट्टी पाहिजे, बस एवढंच आहे। बरं, पण साखरपुड्याचं काय? ते तुम्ही करून घ्या ना तुमचा। अहो डोकं आहे का तुम्हाला? माझा साखरपुडा मोडण्यासाठीच तुम्हाला माझा प्रियकर व्हायचंय। म्हणजे? अहो म्हणजे हा पप्पू चिकना आहे ना, तसा गुंड व्हा, गुंड। आणि माझा साखरपुडा सुरू होण्याच्या आधी तुम्ही तिथे या, आणि मग तिथे येऊन काय म्हणाल? मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ। बिंडो काढता हो तुम्ही? तुम मेरे बच्चे की माँ कैसे बनोगे? अहो, तसं नाही, मी पाहिले ना साखरपुडा काय लग्न पण मोडतात पिक्चर मध्ये। हे नाही बोलायचं तुम्हाला, वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी। इमॅजिन करा, माझा साखरपुडा चालू आहे, तुम्ही तिथे आलात आणि मग तुम्ही काय बोलणार? उद्या पाणी येणार नाही, कळलं ना? असं बोलणार म्हणजे काय होईल, ते सगळे पाणी येणार नाही ऐकून आपापल्या घरी जातील, तिथंच साखरपुडा मोडेल। नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली ना? रा 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 रा
चांगली नाही झाली. नाही नाही तसं नाही. आरा काय व्यवस्था झाली आहे, एक नंबर बघा. धन्यवाद. हॅलो, अरे कुठं आहेस तू? मला अंगठी घातल्यावर येणार आहेस का? हे काय पोचलो ना, तुम्हाला तर माहितीये वेळेच्या बाबतीत एकदम परफेक्ट असतो मी. हा. बरं मला सांग, आत्ता कुठे आहेस तू? हे काय तुमच्या समोरच आहे मी. मग काय आता समोरासमोर फोनवर बोलणार आहेस का? तुम्ही फोन ठेवा ना. मी म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही बिनधास्त राहा. मला सुपारी दिली ना तुम्ही. सुपारी काय सुपारी? हळू बोल. लक्षात आहे ना तुझ्या? म्हणजे काय, अहो आजपर्यंत मी विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडलंय. आज पहिल्यांदा लग्न तोडाची सुपारी घेतलीये मी. हे बघ, तू माझा बॉयफ्रेंड आहेस. काय सांगता? अहो एका आमदाराच्या बळावर सत्ता स्थापनेचं स्वप्न बघू नका. कळलं का? ऍक्टिंग करायची, ऍक्टिंग. माझा बॉयफ्रेंड असल्याची त्याला वाटलं पाहिजे तुम्ही माझे बॉयफ्रेंड आहात. तुम्ही काळजीच करू नका. हे बघा, तो तिथेच उभा आहे. त्याला ना चांगलं फैलावर घ्या. कशावर घेऊ? फैलावर म्हणजे त्याला धमकवा. त्याला असं काहीतरी म्हणा की तू जर हिच्याशी लग्न केलंस तर तुझं काही खरं नाही वगैरे, असं काहीतरी म्हणा. घाबरवायला का आणलंय सोबत? आणलंय ना. हे बघ, कर्कटक. कर्कटक. आता बघ, ह्यानं त्याच्या ना असं पोटावर कसं गोल करतो ते बघ. आणि मग काय त्याच्या पोटाचा त्रिज्या मोजणार? काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपलं सगळं ठरलं होतं ना. हा हा बरोबर ठरलंय. ते व्यवहाराचं आपलं नक्की आहे ना? हो बाबा, नक्की आहे. बस. मी देणार आहे तुला 50,000 रुपये. हा. कळलं? हा. पण हा. कसंही करून माझं आणि त्याचं लग्न होता कामा नये. त्याला वाटलंच पाहिजे की तू माझा प्रियकर आहेस आणि आपलं अफेअर आहे म्हणून. ऍक्टिंग करायची अफेअरची. त्याला वाटलं पाहिजे आपलं अफेअर आहे. जमेल ना? जमेल म्हणजे? अहो तुम्ही काळजीच करू नका. एक पात्री अभिनय स्पर्धेत मी उत्तेजनार्थ बक्षीस घेतलंय 3रं विभागून. वा वा, गुड गुड, ऑल द बेस्ट. आता काय करा, तिथे लोकांमध्ये जाऊन थांबा आणि जास्त वेळ घेऊ नका. लगेच एंट्री घ्या. ओके, कळलं? ऑल द बेस्ट. पोरी, अरे काय कोणाशी बोलत बसली? चल ना इकडे बाबा. हो हो पप्पा, चला साखरपुडा करूयात. हो हो, तो भटजी आला नाही ना, तो आला की सुरू करू आपण. म्हणजे आज साखरपुडा होणार नाही? नाही म्हणजे तो भटजी कॅन्सल झाला, पण मी दुसरा मागवलाय ना. का? हा? नाही म्हणजे वा पप्पा, लगेच दुसरा भटजी वगैरे? हा, मग आपलं कामातच असतं. हाय, भटजी यायला जरा वेळ आहे, तोपर्यंत आम्ही गप्पा मारल्या असत्या. भटजी म्हणजे काय इंटरव्हल आहे का? तो येईपर्यंत तुम्ही बोलून घेणार, पॉपकॉर्न खाणारा. मजा केली हो, बोला ना. आता तुम्हाला रोजच बोलायचंय. बोला बोला. बोलू द्या, मारा गप्पा मारा. तुमचं नाव गुगल आहे का हो? का? कारण जे जे मी शोधत होतो ना, ते सगळं तुमच्यात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.